शालेय विद्यार्थी सनी साळवे खून प्रकरणी चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा। याबाबत अधिक वृत्त असे की प्रशांत उर्फ सनी प्रकाश साळवे खून प्रकरणातील 4 आरोपींना धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। तर एका आरोपीला 3.5 वर्षाचा कारावास सुनावला असून तसेच अन्य तिघे पुराव्याअभावी निर्दोष सुटले। धुळे शहरातील चंदननगर भागातील रहिवासी सनी साळवे व त्याचा मित्र सुमेध सूर्यवंशी यांच्यावर दिनांक 18 एप्रिल 2018 रोजी खुनी हल्ला करण्यात आला होता। मोटरसायकलचा कट लागला म्हणून त्यांना जितू फुलपगारे आणि साथीदारांसह अडवत त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता। हल्लेखोरांनी सनी साळवे याला चाकू गुप्तीने भोसकले, तो दगावला होता, तर त्याचा मित्र व भाऊ देखील या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले होते। या घटनेनंतर देवपूर पोलिसात जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे, वैभव गवडे, दादा फुलपगारे, गोपाल चौधरी, भैया बाविस्कर, सनी सानप यांच्यावर 302, 307, 323, 141, 147, 148, 149 यासह अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल झाला होता। सनी साळवे खून खटला हा धुळे जिल्हा न्यायालयात सुरू होता। न्यायालयाने सर्व साक्षी महत्वाचे पुरावे तपासून आज निकाल दिला। यामध्ये तत्कालीन डीवायएसपी सचिन हिरे यांची साक्ष महत्वाची ठरली। तसेच फिर्यादी सागर साळवे, प्रत्यक्ष साक्षीदार सुमेध सूर्यवंशी, सौरभ साळवे यांच्या साक्षी दिशादर्शक ठरल्या। त्यानुसार जिल्हा न्यायालय क्रमांक 5 चे न्यायमूर्ती DM आहेर यांनी या खटल्याचा निकाल सुनावला। यात मुख्य आरोपी जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे, वैभव गवडे यांना 302, 307, 323, 147, 148, 149 व अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात दोषी ठरवले। या चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली असून शिवाय 10,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे। दंड न भरल्यास आणखी 1 वर्षाची शिक्षा तरतूद करण्यात आली आहे। तर आरोपी दादा फुलपगारे हा खून व खुनाचा प्रयत्न कलमातून निर्दोष सुटला, मात्र त्याला इतर कलमान्वये शिक्षा सुनावण्यात आली असून त्यामुळे त्याला आणखी 3.5 वर्ष कारावास भोगावा लागणार असून तसेच 10,000 रुपयाचा दंड व दंड न भरल्यास आणखी 3 महिन्याची शिक्षा भोगावी लागेल। तर सनी साळवे खटल्याकडे अवघ्या धुळे जिल्ह्याचे लक्ष लागून होते। हा खटला जिंकण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट श्यामकांत पाटील, ॲडव्होकेट CD सोनार, ॲडव्होकेट निलेश दुसाने, ॲडव्होकेट विशाल साळवे, ॲडव्होकेट उमाकांत गोडराज आदी वकील विशेष मेहनत घेत होते। वकिलांच्या एकत्रित मेहनतीमुळेच सनी साळवेला न्याय मिळाल्याची जनभावना दलित समाजातून उमटली आहे। सनी साळवे खून खटल्याप्रकरणी आरोपींना शिक्षा झाल्यानंतर सनीचे आई वडील, भाऊ बहीण हे जिल्हा न्यायालयापासून शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पोहोचले। त्यांनी महामानवाला अभिवादन केले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे असल्याची प्रतिक्रिया यावेळेस सनी साळवे यांच्या बहिणीने यावेळेस दिली। छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोटो खाली कर जरा, खाली जर फोटो जरा। महात्मा ज्योतिबा फुल्यांचा घटना दिनांक 18/4/2018 रोजी देवपूरमध्ये घडली होती। देवपूरच्या वाडी बोकर रोडवर
सायंकाळी ही घटना घडली होती। 16 वर्षाचा शालेय विद्यार्थी होता सनी साळवे आणि त्याच्यासोबत असणारे सुमेध सूर्यवंशी, सागर साळवे यांना बेदमपणे मारहाण करण्यात आली होती आणि त्या मारहाणीत सनीचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता। आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांना ट्रीटमेंटसाठी सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं, त्या ठिकाणी आरोपींनी येऊन पुन्हा तिथल्या जे काही जखमी होते त्यांना मारहाणीचा प्रयत्न केला आणि बेदमपणे दहशत करण्याचा प्रयत्न केला। शहरातली अत्यंत घाणेरडी घटना त्या 2018 मध्ये घडली होती, ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा खून होतोय आणि त्याचा खून झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं, त्या ठिकाणी देखील त्याला मारण्याचा प्रयत्न झाला। अशा पद्धतीने नृशंस हत्याकांड त्या ठिकाणी घडलं होतं आणि त्या हत्याकांडानंतर आजतागायत आरोपी हे तुरुंगात होते। या ठिकाणी आमची भूमिका अशी होती, शहरातलं वातावरण हे जे काही प्रदूषित झालं आहे, गुंडांच्या गर्दीने भरलेलं आहे, ते कुठेतरी कमी झालं पाहिजे, म्हणून आम्ही ही केस जीवतोड पद्धतीने चालवण्यात आलेली आहे। या ठिकाणी जी काही आज निकाल लागलेला आहे, आज निकालामध्ये डबल लाईफ आरोपींना देण्यात आलेले आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी निकाल आज न्यायालयाने घोषित करण्यात आलेला आहे। आरोपींना या ठिकाणी न्यायालयाने दोषी धरलेला आहे आणि त्यांना लाईफ इम्प्रिझनमेंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जो सनी साळवे हा मयत झाला त्यावेळेस त्याचं वय केवळ आणि केवळ 16 वर्षाचं होतं। 16 वर्षाच्या मुलाला ज्यांनी मारलं त्यांचं वय त्यावेळेस जवळपास 35-40च्या आसपास होतं। अशा पद्धतीचं त्याचं वय होतं आणि आरोपी हे देखील धुळ्यातलेच राहणारे होते आणि सनी साळवे देखील धुळ्यातलाच राहणारा होता। जवळपास आज 6 वर्ष होण्यात आली, आरोपींना जामीन मिळालेला नव्हता, आरोपी तुरुंगात होते। या ठिकाणी एकूण 4 आरोपींना डबल लाईफ या ठिकाणी लागलेली आहे। न्यायालयाने त्यांना डबल लाईफ या ठिकाणी दिलेली आहे। माझं नाव स्नेहा साळवे, प्रशांत साळवेची बहीण उर्फ सनी। 2018 साली जी घटना घडली त्या दिवशी आम्हाला खूप त्रास होता की आज आम्हाला न्याय भेटेल की नाही भेटणार, पण आज संविधानामुळे आणि आमच्या बापूभाऊंमुळे आम्हाला आज हा न्याय भेटला किंवा आम्हाला आज संविधानाची ताकद काय किंवा या गोष्टीमुळे आज आम्हाला खूप आनंद आहे। आज आम्हाला न्याय भेटला, यातच आम्हाला खूप समाधान आहे।